ही जी साधना आहे, जी आपण दररोज करतो, ही सिद्ध साधना आहे. भगवंताला प्राप्त करण्यासाठी अनेक साधना आहेत. अनंताला प्राप्त करण्याचे अनेक साधना आहेत. पण एखाद्या व्यक्तीने एखादं विशिष्ट साधन करून भगवंताची प्राप्ती करून घेतली की त्या साधना मार्गाला म्हणतात सिद्ध साधना मार्ग. आणि ही जी साधना आहे ही सिद्ध साधना मार्ग आहे. या मार्गाने ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली, सिद्धनाथ महाराज, स्वामीजी रंगनाथ महाराज, बंडोबा महाराज, केरोबा महाराज, शांतामाई, सखयानंद, नारायण महाराज, लक्ष्मण महाराज, बलभीम महाराज, गुरु दत्तात्रेय, आत्री ऋषी, ब्रह्मदेव आणि हंस, अशी ही साधनेची आपली गुरु परंपरा आहे. आणि या साधना मार्गाने या चैतन्याच्या मार्गावर आपण जेव्हा चालतो तेव्हा या साधना मार्गात आपलं प्रारब्ध नष्ट करण्याची शक्ती आहे. लक्षात घ्या, प्रारब्ध नष्ट करणे. आता प्रारब्ध काय आहे? बऱ्याच लोकांना तोच विषय कळत नाही की व्हॉट इज प्रारब्ध. आपण सहज म्हणून जातो, नाही नाही नाही, माझ्या नशिबातच नव्हतं, किंवा एखादं वाईट काही घडलं असेल, नाही त्याच्या प्रारब्धात तसंच दिलेलं असेल, तर तिथं कोण काय करणार, असं आपण सहज म्हणून जातो. पण तुम्हाला सांगतो, या साधनेमध्ये ताकद आहे, शक्ती आहे प्रारब्ध बदलवून टाकण्याची. आणि म्हणून ही सिद्ध साधना आहे. संचित कर्म म्हणजे काय? मी तुम्हाला कायम सांगतो की आपला हा प्रवास, आपल्याला हा जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, तो कसा प्राप्त झालेला आहे? कोळशाच्या खाणीतून फिरता 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 अचानक हिरा सापडावा. अमिबापासून आपण इव्हॉल्व होत होतो. 84 लक्ष योनी आपण फिरलो. कधी आपण अमिबा होतो, कधी आपण जलचर होतो, कधी आपण उभयचर होतो, कधी आपण वन्य प्राणी होतो, कधी आपण झाड तृण होतो, कधी आपण पाळीव प्राणी होतो, कधी गाढव, कुत्रा, बैल, मांजर. आणि अशा या प्रवासात आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि इथं आपल्याला कर्म स्वातंत्र्य आहे. बाकीच्या ज्या योनी